नमस्कार सर. नमस्कार. आपण कुठून? नंदुरबार जिल्हा हां अक्कलकोवा तालुका व्यवसाय सुभाष बोलतोय. हां. काय परिस्थिती इथली उपोषणाची चौथ्या दिवसाची? कालपासून आमची पॉझिटिव्हमध्ये येऊन राहिलेले आहे. हां इथलं नंदुरबार जिल्ह्याच्या आपलं नाशिक जिल्ह्याचे खासदार साहेब, हां. आमदार साहेब, हां त्याच्या शिवसेनेचे सगळे काही कार्यकर्ते. कार्यकर्ते हां येऊन आम्हाला भेट भेटून दिली. गेलेले आहे. त्यांचे साथ आहे, हां त्याच्यामध्ये आम्हाला थोडं पॉझिटिव्ह वाटलेले आहे. बरोबर. हां. आणि किती मुलं उपोषणाला बसले इथं? 2 लेडीज आहे हां आणि 7 जेंट्स आहे. एकूण 9 पोरं आहे आमच्या प्रशिक्षणाची हां. पोरं बसलेले आहे. बरोबर. म्हणजे हे प्रशिक्षणार्थी म्हणजे या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बसले आहे. हां, 36 जिल्हे, 36 जिल्ह्याच्या सगळ्याच्या सगळा न्याय भेटायला पाहिजे, हां त्यासाठी उपोषणाला आम्ही बसलेलो आहे. बरोबर. आणि हे जे उपोषणाचं जे नियोजन आहे कोणी केले सगळं पूर्ण? हे माननीय तुकाराम बाबांनी केलेले आहे. होय. आणि मुलांना काय राहायची सोय, जेवणाची? मुलांना राहायची सोय, जेवणाची सोय, पाण्याची सोय हां सगळं त्यांनी स्वतः खर्च करतोय. बरोबर. नक्की जे उपोषणाला बसले त्या प्रशिक्षणाला नक्कीच न्याय भेटेल. न्याय नक्की भेटणारच. बरोबर. आणि जे घरी आणि बसलेले जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. आणि जे घरी बसले त्यांना त्यासाठी काय सांगणार तुम्ही? त्यांना एवढंच आव्हान आहे की जे त्यांना ज्याची रोजगाराची गरज आहे हां त्यांनी काही करून, हां कसंही करून हं. पण या आंदोलनावर उपस्थित राहावं. बरोबर. धन्यवाद.